नमस्कार, स्वागत करते मी तुमच्या चॅनलवर. आपल्या मोठ्या कोंबड्या जरी गेल्या असल्या तरी आपले छोटे जे पिल्लं आहेत आता ते छोटे राहिलेले नाही, तर ते पण आता मोठे झालेले आहेत. हे जे भाऊ आहेत ते 5-6 दिवसापूर्वी इथं आले होते आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मला जे आहेत कोंबड्याची ही पिल्लं पाहिजे आहे. आणि तेव्हा आपल्या मोठ्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या गेल्या होत्या. मग म्हटलं की चला पिल्लं आहे तर कुणीतरी कस्टमर आता आपले पुन्हा चालू होणारच आहे. हे पिल्लं जे आहे तर यांना बुकिंगमध्ये ₹130 असं सांगितलं होतं. त्यानंतर हे 4-5 दिवसांनी आले आणि पुन्हा त्यांनी 120नी हे पिल्लं मागितले. नाही हा करून हे 130 पर्यंत मी पुन्हा डन केले. 4-5 दिवस खाद्य घातल्यानंतर सुद्धा काही कस्टमर जे असतात ना, तर ते खूप जास्तच विचित्र असतात. तर ते अजिबात ऐकत नाही आहे. आणि मग यांना फोन केल्यानंतर यांनी तर मला ₹100लाच एक पिल्लू दे म्हणून सांगितलं. तर मी म्हटलं चला, मग मी तिथे हे मला ₹100 म्हटले आणि समोरून मला 130ला पण नाही म्हणत होता हा माणूस. तर मग मी 120ला डन केलं आणि पुन्हा ते पिल्लं 4-5 दिवसापूर्वी ज्या रेटनी ठरवले होते त्याच रेटनी मला हे पिल्लं पुन्हा द्यावं लागलं. कारण मी त्यांना तेव्हा म्हणलं होतं की मला जी पिल्लं जी आहे तर 4-5 दिवस झाल्यानंतर मी 150नी हे पिल्लू लावणार आहे. तरी देखील त्यांनी 4-5 दिवस लेट केलं आणि हे पिल्लं घ्यायला आले. ते बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने पिल्लं आम्हाला जशी पाहिजे तशी नेणारच आहोत. मग मी त्यांना बोलले की नाही, तुम्हाला पिल्लू आहे मीडियम साईजचं न्यावं लागेल, कारण याच्यामध्ये थोडीशी कमी जास्त साईज झालेली आहे. काही ज्या कोंबड्या आहेत तर अगदी खूप मोठ्या दिसत आहे. मी जवळून एक नक्की व्हिडिओ घेईल. त्यांना मी बोलले की तुम्हाला मीडियम साईजचे पिल्लं घ्यावं लागतील, लहान मोठे पिल्ले एकत्र घ्यावं लागतील. असं नाही की जे पिल्लूला हात लावला ते तुमचं होईल, कारण तुम्ही रेट खूप कमी ठरवलेला आहे. ते म्हटले की आम्ही जे आहे तुमच्या घराचं बांधकाम केलेलं आहे, आम्ही तुमचं सगळं घर हे आम्ही बांधलेलं आहे, अजून मागं पुढं तुमच्या घराचं काही काम असलं तर आम्हालाच द्या. आता मी म्हटलं हे बघा, जे घराचं काम असेल ते घराचं असेल, तुम्ही काय केलं असेल ते केलं असेल. आणि होतं की कस्टमर जे आहे ना, आमचे सासरी बुवांची ओळख सांगतात की नाही तुमच्या सासऱ्यांना विचारा आम्ही किती चांगले आहोत. असं तसं करून आम्ही असं आहोत, आम्ही तसे कामं केलेले आहेत, आम्ही त्यांचे हे कामं केलेले आहेत. कामं काही कोणी आपलं फुकट करत नाही आहे. प्रत्येक कामाचं जे आहे ते पैसे देण्यात येतात. मी म्हटलं की चालेल, तुम्हाला आम्ही कमी रेटमध्ये देऊ. मी काही जास्त त्यांच्याशी बोलले नाही आहे, पण मी एक सांगते आहे की कस्टमर काढताना आपल्याला कोणत्या प्रकारचे कस्टमर येतात. आणि 120नी ठरल्यानंतर त्यांच्या अगोदर त्यांनी बरंच काहीतरी सांगितलं की आम्ही तुमचं काम कमी किमतीत केलेलं आहे. जे आम्ही ते 2 वर्षापूर्वी राहायला आलो, तेव्हा असं होतं की ते टॉयलेट बाथरूमचं आमचं काम झालेलं नव्हतं. राहायला यायचं म्हटल्यानंतर आम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगोदर करून घेतल्या. ते काम बहुतेक यांनीच केलं असावं, कारण ते सारखे मला बोलत होते की हे काम आम्ही केलेलं आहे, अजून पण आम्ही करणार आहोत. आणि इथे जे आहे पोल्ट्री आदल्या दिवशी खूप रात्री जर पावसाचं वातावरण होतं तर आम्ही जे आहे तर हे पडदे लावून घेत असतो. म्हणजे काय होतं, आतमध्ये पिल्लं आहेत, ओले होणार नाही आहे, गार हवा येणार नाही आहे. मग मी आल्यानंतर हे पडदे आता तसेच म्हणजे पडदे पण ओपन करून देणार आहे, कारण पिल्लांना जे आहे ना तर ते मोकळी चांगली अशी हवा मिळेल. आणि तसं तर मला दुपारची वेळच झालेली आहे. हा मुलगा पण आहे त्यांच्याबरोबर आलेला, बहुतेक हा त्यांचा मुलगा असावा. तो बघत होता की मी जे शूटिंग काढत होते त्याला वाटत असेल की यांचं काय चालू आहे, बहुतेक हे किती एकदम व्यवस्थित काढताय का, यांचं एखादं पिल्लू आम्ही जास्त नेतो की त्याच्यामुळे हे शूटिंग काढत असतील. पण खरं सांगायचं तर इथं कोणालाच माहिती नाही आहे की माझं यूट्यूबचं चॅनल आहे. अगदी म्हटलं ना, माझ्या घरातल्यांनासुद्धा माहिती नाही आहे, की माझ्या मिस्टरांनासुद्धा माहीत नाही आहे की माझं यूट्यूबचं चॅनल आहे. आणि मी हेच चॅनल माझ्या कसं कोणतं, आणि माझ्या सख्ख्या भावाला माहीत आहे की माझं चॅनल आहे. पण मला नाही वाटत की त्याने माझा अजून एक पण व्हिडिओ बघितलेला असेल. माझ्या घरामधले कुटुंबातल्या कुणीच माझे व्हिडिओ इथे बघत नव्हतं. आणि म्हणजे कोणीच बघत नाही आहे. आता मी फक्त माझ्या फ्रेंड सर्कलला इथे सांगितलेलं आहे की माझे व्हिडिओ आहेत. कारण काय होतं की आपण एखाद्याला सांगितल्यानंतर अगदी आपली कोणी कौतुक तर करत नाही आहे, पण नाव जास्त ठेवण्यात येतं. त्यामुळे मी हे चॅनल जे आहे हे गुपचूप चालवलेलं आहे माझं. आणि माझं चॅनल गुपचूप चालवल्यामुळे मी कुणाच्या वेळेस मदत पण घेतलेली नाही आहे की माझे व्हिडिओ तुम्ही बघा म्हणून. खूप रिक्वेस्ट असली तर मी त्यांना माझं चॅनलचं हे केलेलं आहे. नाहीतर आता मी कोणालाच सांगत नाही आहे की माझं चॅनल तुम्ही बघा म्हणून. आता ज्याच्या पद्धतीने माझं चॅनल पोहोचलं तर बघेल, किंवा कुणी नाही बघितलं तरी मला कुठेच हरकत पडणार नाही आहे आणि कुठे फरक पण मला पडणार नाही आहे. कारण यूट्यूब जे आहे हे माझं पॅशन आहे आणि मी ते नक्की पूर्ण करणार आहे. आणि माझं चॅनल बघून खूप लोकांना वाटत आहे की आता आम्ही पण चॅनल टाकावं, तर चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने आणि त्यांनी त्यांच्या हिमतीने हे चॅनल उभं करणं खूप गरजेचं आहे. कुणाची मदत घेऊन यूट्यूबचं चॅनल कधी पुढं जाणार नाही आहे. यूट्यूबला खूप कष्ट करावे लागतात. अगदी सकाळपासून जरी म्हटलं आपण तरी 1-1.5 तास 2 तास आपल्याला यूट्यूबला द्यावे लागतात. एवढं सोपं नाही आहे. आपण म्हणतो की हे यूट्यूब एवढं कमवतं, तेवढं तसं अजिबात नाही आहे. त्याला खूप मेहनत आहे यूट्यूब चालवायला, एडिटिंग असते आणि प्रत्येक गोष्ट. आता मी इथं बोलत जरी बसले तरी मला 10-12 मिनटं जे आहे हे व्यवस्थित बोलणं पण खूप गरजेचं आहे, की आपण समोरच्याला व्यवस्थित समजावून सांगणं.
तर ह्या अशा गोष्टी आहेत, तर त्या मुलाला वाटत असेल की ह्या व्हिडिओ कशासाठी काढतायत किंवा हे फोटो काढतायत की काय, त्याच्या मनात असे प्रश्न असेल. आणि हे जे एक भाऊ होते ना, त्यांनासुद्धा ते सारखे बघायचे की ही शूटिंग हे व्हिडिओ का काढत आहे. पण मग समोरच्याला पण एक असं धाक राहील की नाही आपण जास्त वगैरे, कारण काय होतं की एकदा माझ्याकडून 1-2 पिल्लांची समोरच्याकडून जास्त गडबड झाली होती, तर मी ते काउंट करून घेतले होते आणि मी ते कमी केलेले होते. तर हे माझ्याकडून मागच्या वर्षी झालेलं होतं, कारण समोरच्याने असे पटकन 2 पिल्लं जे आहे आतमध्ये टाकून घेतलेले होते. आणि 2 पिल्लांचा जरी हिशोब नसला तरी इथे विश्वासाचा प्रश्न असतोच. आणि त्या ज्या होत्या त्या लेडीज होत्या, त्या चांगल्या म्हणजे माझ्या शेजारच्याच गावच्या होत्या आणि आमच्या पाहुण्यातल्याच येत होत्या. जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या माहेरीच त्यांचंवालं काहीतरी घनगोत म्हणतो आपण, तसे पाहुणे रावळे त्यांचे तिथंच होते त्यांचे. तर अशा पद्धतीने होत असतं. तर मग हे पूर्ण जे आहे तर मोजून घेणं खूप गरजेचं आहे पक्षी, कारण आता आपलं एक पिल्लू जरी वाढव गेलं तर 120-130 रुपयाला जो आहे तर तो जागेवरती इथे आपले बुडणार आहे. तर म्हणून हे जे पक्षी आहे हे मोजून घेण्यापर्यंत मी पूर्ण जे आहे तर ते उभीच राहिले होते इथं. आणि आता असं झालं होतं की इथे पक्षी नवीन ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळं तर यांच्यावर काय म्हणजे परिस्थिती आहे. तर खरं तर नवीन ठिकाणी आपले पक्षी शिफ्ट झालेले आहेत. खूप मजेत राहत आहेत आपले पक्षी, खूप मस्त आणि मजेत राहत आहेत. आणि त्यांना जे आहे ना, अजिबात छोटी पोल्ट्री पलीकडेच दिसत बघा. तर शूटिंगमध्ये तुम्ही बघत असेल ना, तर पलीकडच्या बाजूनीच यांची पहिली छोटी पोल्ट्री आहे. तिला अजून धुवून काढायचं आहे, स्वच्छ धुतलेली नाही आहे. आणि ती जर धुतली ना तर त्यातलं सगळं पाणी इकडे येणार आहे, आपल्या ह्या जिथं आपल्यात ही पिल्लं आहे तिकडे येणार आहे. तर आम्ही ते आता थोडं पेंडिंग ठेवणार आहे ते पोल्ट्री धुण्याचं काम, आणि किंवा तिथं डायरेक्ट आम्ही आता चुना मारून घेणार आहे. तर चुना तिथे जरा जास्त जाडसर सडा मारायचा आहे. तर पिल्लं बघा कसे पळत आहेत, त्यांना कळलेलं आहे की आपल्याला इथे पकडायला आलेले आहेत आणि आपण आता दुसऱ्यांच्या घरी जाणार आहोत. आता सैरावैरा ही पिल्लं पळत आहे. आणि यांच्या पिल्लांची एवढी अशी घट्ट मैत्री झालेली आहे ना, की त्यांना असं अजिबातसुद्धा म्हणजे असं वाटत नाही आहे की आपण इथून जावं म्हणून किंवा एकमेकांना सोडावं म्हणून. म्हणजे त्यांच्यामध्ये जरी म्हटलं ना, तरी त्यांची ग्रुप असतात, ते ग्रुप करून बसत असतात. आणि त्यांनाही तेवढी मोठी जागा झालेली आहे ना त्या पोल्ट्रीमध्ये, तर ते खूप आरामशीर, खूप छान असे खूप चांगली लाईफ एन्जॉय करू राहिले. जसे पहिले छोट्या याच्यामध्ये कशी गर्दीत राहायचे, तसं इथे अगदी मोकळं आणि खूप सुंदर पद्धतीने जे आहे ना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज जर रेकॉर्ड केलं तर खूप छान आहेत. अगदी एकमेकांमागं पळणं, एकमेकांना मारणं वगैरे, असं खूप मस्त जर निवांत जर बघितलं तर एक दिवस मी नक्की निवांत असं एक शूटिंग काढणार आहे पिल्लांची. तर प्रत्येक पिल्लाचं वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज चालू असतात. तर मग आता काय होतं की हे 4-5 दिवस लेट आले असतील, कारण यांचासुद्धा पैशांचे प्रॉब्लेम असेल. आता पैशांचा प्रॉब्लेम असं नाही की प्रत्येकाचाच आहे, असं एकाचा प्रॉब्लेम नसतो पैशांचा. आता माझ्यापासून तर सगळ्यांपर्यंत हा पैशांचा प्रॉब्लेम आहे. फक्तच खूपच जे नोकरीवाले असतील किंवा रिच असतील, तर त्यांना डेलीचा पैसा येणार असेल, बिझनेसमॅन जे सेटल्ड आहे ना, तर त्यांना अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. पण मग आपल्यासारख्यांना म्हणजे माझ्यासारख्या म्हणा किंवा हे जे आहेत पिल्लं नेण्यासाठी, तर यांचा प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे त्यांनी 5-6 दिवस लेट केलेले आहेत. आणि माझे मिस्टर जे आहेत ना, तर ते महारथी करणं म्हणतात ना, त्या टाईप्समध्ये येतात ते. तर त्यांना अगदी कुणाला पण लगेच काही म्हटलं तर मदत करायची खूप सवय आहे. अगदी त्यांनी मला 100 रुपये पिल्लू पण द्यायला लावलं होतं. एरवी ते अजिबात ऐकत नाही, पण मग त्यांना जर असं कळलं की नाही आपल्या ओळखीचे आहे, तर ते करतात आणि मी पण बरोबर त्यांचं ऐकते. तर बस आलेली आहे मुलांची, तर मग त्या टायमिंगमध्ये मुलांची बस आलेली होती. आणि आता आदिती आणि आर्यन जे आहे तर बसमधून उतरणार आहे. अंश आता दुसऱ्या शाळेत घातल्यामुळे अंश यांच्याबरोबर राहणार नाही आहे. तर आदिती आणि आर्यन आता आलेले आहेत. आता ते चेंज करतील तोपर्यंत मी जे आहे तर इथं पिल्लं वगैरे आता बांधून घेणार आहेत आणि मोजून घेणार आहेत. कॅरेटला अशा पद्धतीने त्यांनी कापड आणलेलं आहे, साडी फाडून आणलेली आहे. तर साडीचा कलर किती सुंदर आहे, अगदी मला खूप आवडला हा साडीचा कलर. आणि असं वाटलं की अशा कलरची ना एखादी साडी असायला हवी होती. आणि आत्तापर्यंत माझ्याकडे अशा कलरची साडी नाही आहे. तर मी ते कापडाकडे विचार करून असा कलरकडे बघून असा विचार करत होते. नंतर मला आठवलं की नाही माझ्या चुलत्यांनी मला अशी साडी धोंड्याला घेतलेली आहे आणि अजून पण मी तिच्यावरती ती घातलेली पण नाही, तशीच नवी आहे. आणि आहे माझ्याकडे अशी साडी. असे विचार आमच्या लेडीजच्या डोक्यामध्ये नेहमी चालू असतात. तर आता बघा त्यांनी काय केलं की वरती जे आहे कॅरेटला जी आहे साडी बांधली आणि मग एक मोजून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं. तर माणसं तसेच खूप चांगलेच होते आणि आमच्या गावातलेच आहेत वाटतं, कारण मी इथे नवीन आहे, मला पण इथले जास्त कोणी माहीत नाही आहे. 7-8 डोके म्हटलं तरी तेवढेच माझ्या ओळखीचे आहेत, बाकी काही मी कोणाला ओळखत नाही आहे. कारण बाहेर जाणंच होत नाही, पोल्ट्री सांभाळावी लागते दिवसभर. आता दुपारी जरी जायचं म्हटलं ना, तरी काय होतं की कुणाला तरी लक्ष ठेवायला सांगायचं आणि मग जायचं. आणि जायचं म्हटलं तर सगळं कुलूप वगैरे लावायचं आणि मग निघायचं. तर अशी परिस्थिती होते. आणि आता जर गोट फार्म करायचा म्हटलं तर मी आणखीन जास्त जे आहे तर गुंतल्यासारखं होणार आहे गोट फार्मिंगमध्ये. पण शेवटी मी ठरवलं आहे की 4 वर्ष मेहनत करायची, 4 वर्षानंतर रेस्टिंग करायची. मग मुलांचं शिक्षण झाल्यानंतर आपण जो आहे रिटायरमेंट टाईम घ्यायचा.
आणि असं नाही आहे की मुलांच्याच भरोश्यावर आपण राहायचं आहे, आपलं पण आपण करायचं आणि मुलांचं शिक्षण चांगलं करायचं. फक्त मुलांचं शिक्षण करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं केल्यानंतर ते त्यांची लाईफ आरामशीर जगावं आणि त्यांची लाईफ त्यांनी चांगली सेटल करावी आणि त्यांची लाईफ जगताना त्यांनी भावांनी एकमेकांना बघावं आणि भावांनी बहिणींना आणि सगळ्यांनाच बघावं. म्हणजे एकमेकांना त्यांनी तिघांनी एकमेकांना सोडू नये. प्लस माझ्या भावाची मुलं आहेत, मावस बहिणी आहेत, तर हे सगळे जे आहे तर ह्या बहीण भाऊ आहेत ते सगळ्यांनी एकत्र करून राहावं. माझ्या नंदेची मुलं आहेत, बरीचशी आमची जी फॅमिली आहे तर ते खूप असं एकमेकांच्या घरी जाणं येणं असतं. तर माझे हे कुटुंब आहे तर ही जी मुलं आहेत ना आमची एवढ्यांची किंवा आमचे सर्कल आहेत माझे जावेची मुलं वगैरे, तर यांनी जे आहे तर मागे पुढे एकमेकांना जे आहे तर धरून राहावं अशी अशी एक आपली आशा अपेक्षा आहे. पण पुढे आता काही सांगू शकत नाही आपण की कोणाचं कसं निघेल, कोणाचं कसं स्वभाव निघेल. तर अशा पद्धतीने जे आहे फक्त मुलांचं एज्युकेशन आपण पोल्ट्री फार्मिंग करायचं आहे आणि पोल्ट्री फार्मिंगवर एज्युकेशन करायचं आहे. तर आपलं जो विषय होता की आपण बरेच जणांचे क्वेश्चन होता की आपल्या कोंबड्या ज्या आहेत तर केवढ्याला गेलेल्या आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर येणार आहे आपला की पिल्लं जे आहे आपल्या कोंबड्या ज्या आहेत तर त्या कितीपर्यंत गेल्या आहेत. तर कोंबड्या आपल्या चांगल्या रेटने गेलेल्या आहेत आणि आपल्याला कोंबड्यांच्यामध्ये खूप भरपूर प्रॉफिट झालेला आहे. तर आपण प्रॉफिट किती झालेलं आहे हे बघणार आहोत. एका कॅरेटमध्ये त्यांनी सगळे पक्षी जे आहे गुंडाळून नेलेले आहेत आणि आता पेमेंट करायची वेळ झालेली आहे. सगळ्यात अगोदर पेमेंट केल्यानंतरच जे आहेत पोल्ट्रीच्या बाहेर जाणार आहे आणि पेमेंट झाल्यानंतरच काय होतं की एकदा हातात कॅश आल्यानंतर मग काही वाटत नाही. आता हे काय होणार आहे की पिल्लं 20 घेतलेले आहे आणि ₹120 नगाने हे पिल्लू गेलेलं आहे. तर एक पिल्लू 120ने गेलेलं आहे. तर आता पेमेंट घेतल्यानंतर कॅल्क्युलेट झाल्यानंतर ₹2400 झालेले आहेत. आणि ते पैसे मोजून अगोदर मी पैसे हातात घेणार, मग त्यांना गेटच्या बाहेर जायला लावणार. तर मग पेमेंट आता त्यांनी एकदम ॲक्युरेट आपल्याला केलेलं आहे. आपलं काही त्यांनी ₹1 पण बुडवलेलं नाही आहे. पण ₹130 मी बोलले होते तर त्यांनी 120 दिले, काहीच हरकत नाही आहे. पिल्लं त्यांनी चांगले सांभाळावं आणि चांगलं जे आहे पोल्ट्री फार्मिंग जे आहे तर त्यांना अजून देखील पिल्लं घ्या असं मी त्यांना ॲडवाईस केलेलं होतं. तर अंश आलेला आहे मोबाईल घेण्यासाठी. मोबाईल वेडा अंश आहे आणि त्याच टायमिंगमध्ये माझे लहाने सासू सासरे माझ्या घरी आलेले होते. तर खूप दिवसांनी घरी आलेले होते. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.